कविताच्या नवऱ्याची नोकरीच अशी होती की सारखी सारखी त्याची बदली होत असायची. यावेळी कविता तिच्या नवऱ्यासोबत पुण्यातल्या एका चाळीत राहायला गेली. तिथे गेल्यावर तिने आजूबाजूच्या सगळ्या बायकांना चहा नाश्त्यासाठी आमंत्रण दिलं, म्हणजे सगळ्यांसोबत ओळख करून घेता येईल. कविता घरातच शिलाईचे काम करत होती, त्यामुळे बायकांसोबत ओळख असलेली तिच्या कामासाठी उपयोगी पडत होती आणि तिला काम पण मिळत होतं. कविता कुठेही राहायला गेली की आजूबाजूच्या बायकांना घरी चहा पाण्यासाठी बोलवून ओळखी वाढवत असायची. आजूबाजूच्या सगळ्या बायका तिच्या घरी आल्या. सगळ्यांनी चहा नाश्ता केला, एकमेकींशी ओळख करून घेतली. परत खरेदीला जाताना किंवा चाळीत भाजीवाला आला की आजूबाजूच्या बायकांशी बोलणं व्हायचं. एक दिवस कविताच्या घराशेजारी राहणारी प्रिया तिच्या घरी आली आणि म्हणाली, मला माझ्या लग्नाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करायचा आहे. त्यासाठी मी नवीन साडी पण खरेदी केली आहे. तू मला ब्लाऊज शिवून देशील का? कविता हसत म्हणाली, अगं त्यात काय एवढं, ते तर माझं कामच आहे, त्यात विचारायचं काय. मग तिने ब्लाऊज शिवून द्यायचे पैसे सांगितले आणि त्यानंतर प्रियाने माप देऊन तिचा ब्लाऊज शिवायला दिला. 2-3 दिवसात ब्लाऊज शिवून तयार झाला. कविताने विचार केला की बाजारात जाणारच आहे, तर मग जाता जाता प्रियाच्या घरी तिचा ब्लाऊज देऊन मग तशीच पुढे जाईल. त्यामुळे ती ब्लाऊज घेऊन सरळ प्रियाच्या घरी पोहोचली. तिच्या घरी गेल्यावर बघितलं तर दरवाजा उघडाच होता. ती आत गेली आणि प्रियाला आवाज द्यायला लागली आणि म्हणाली, अगं प्रिया, कुठं आहेस? अचानक तिची नजर बाहेर असणाऱ्या खोलीवर पडली, जिथे एक म्हातारी बाई खाटेवर झोपलेली होती. तेवढ्यात प्रिया किचनमधून हात पुसत बाहेर आली. कविता म्हणाली, हा घे तुझा ब्लाऊज, शिवून तयार झाला आहे. प्रिया म्हणाली, अगं 1 मिनिट थांब, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. कविता म्हणाली, अगं नको, मला बाजारात जायचं आहे, उशीर होईल, तू हा ब्लाऊज ठेव. प्रिया म्हणाली, बरं बाबा ठीक आहे, 2 मिनिट बस, मी पैसे घेऊन येते. असं म्हणत त्यात खोलीत निघून गेली. कविताची नजर परत त्या खोलीत असलेल्या म्हाताऱ्या बाईवर गेली, जी दयनीय अवस्थेत खाटेवर पडलेली होती आणि वर छताकडे बघत होती. जेव्हा प्रिया बाहेर आली तेव्हा कविताने विचारलं, प्रिया, या तुझ्या सासूबाई आहेत का? तिने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, हो, या माझ्या सासूबाई आहेत. वरवर उत्तर देत तिने कविताकडे पैसे पुढे केले. कविताने ते पैसे घेतले आणि पर्समध्ये ठेवून दिले. तेवढ्यात घरात काम करणारी कमला घरात आली. मग प्रिया तिला म्हणाली, कुठे राहिली होतीस कमला? बघ, केव्हापासून तुझी वाट बघत आहेत. जा, त्यांची साफसफाई करून घे, मग त्यांना नाश्ता नेऊन दे. सकाळपासून तुझी वाट बघत आहेत. कमला लगेच तिच्या सासूच्या खोलीकडे गेली. कविता हे सगळं बघून हैराण झाली. ती प्रियाला म्हणाली, होय ग प्रिया, तुझी सासू सकाळपासून अशीच पडून आहे का? आत्ता तर सकाळचे 11 वाजले आहेत. जर कामवाली आली नाही तर तू तुझ्या सासूला नाश्ता पण देऊ शकत नाहीस का? प्रिया म्हणाली, जाऊ दे ना यार तो विषय, आता कमला आली आहे ना, ती तिचं काम करेल आणि तसंही त्यांच्यासाठीच खास आम्ही तिला कामाला ठेवलं आहे. घरातली सगळी कामं तर मी करतच असते. जर मी कमलाचं काम केलं तर मग ती घरी येऊन काय करेल? असं म्हणत तिने बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला. पण कविताला हे सगळं बघून खूप वाईट वाटत होतं. तिने कायम असल्या गोष्टी ऐकल्या होत्या. इथे घरातल्या म्हाताऱ्या लोकांवर अन्याय होत आहे, त्यांना वाईट वागणूक दिली जाते. तिने कधी विचार केला नव्हता की प्रिया जी एवढी समजूतदार आणि सरळ वाटते, ती तिच्या सासूला एवढी वाईट वागणूक देत असेल. जाऊ दे, ती काही बोलली नाही आणि प्रियाच्या घरातून बाहेर आली. त्या दिवसानंतर ती प्रियापासून जरा लांब लांबच राहायला लागली, कारण तिला वाटत होतं की प्रिया एक वाईट बाई आहे, जी तिच्या सासूसोबत वाईट वागते, त्यांची काळजी घेत नाही, म्हातारपणी त्यांना त्रास देते, त्यांचा तिरस्कार करते. पण खरं काय होतं हे कविताला माहीतच नव्हतं. एक दिवस असंच बोलता बोलता तिने तिच्या शेजारी चाळीत राहणाऱ्या स्वातीला म्हणाली, होय ग स्वाती, प्रिया दिसताना एवढी समजूतदार आणि शांत दिसते, पण तिने तिच्या सासूला किती घाणीत ठेवलं आहे. हे ऐकून स्वाती हसायला लागली आणि म्हणाली, अगं तुला सगळी हकीकत माहीत नाही ना, म्हणून तू असं बोलत आहेस. ज्या बाईला तू खाटेवर झोपलेली बघितली ना, ती कधी तिच्या शरीरात पण ताकद होती, चालत फिरत होती. त्यावेळी
तिने तिच्या अहंकारात किती मोठे मोठे कांड केले आहेत हे तुला कुठं माहीत आहे. ती आज तुला कमजोर आणि मजबूर वाटत आहे, पण ज्यावेळी त्या बाईमध्ये ताकद होती, चालत फिरत होती, त्यावेळी तिने तिच्या मुलाचं आणि सुनेचं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं. त्यांना एक दिवस पण सुखाने जगू देत नव्हती. प्रिया आणि माधवच्या लग्नाला जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाली होती, पण प्रियाला बाळ झालं नव्हतं. या गोष्टीवरून तिची सासू तिला सारखी टोमणी मारत होती. मग तिच्या धाकट्या दिराचं लग्न झालं. तो त्याच्या बायकोला घेऊन दुसऱ्या शहरात राहायला गेला, जिथे तो नोकरी करत होता. त्यामुळे ते दोघे सुखात आणि आनंदात राहायला लागले. पण घरातल्या मोठ्या मुलाला आणि सुनेला अजून पण सासूचे टोमणे ऐकायलाच लागत होते. प्रियाची सासू सारखी तिला ओरडत असायची, तिच्या कामात चुका काढत असायची. प्रिया विषाचा घोट पिऊन सगळं सहन करत होती, कारण मुलांना कायम हेच शिकवलं जातं की मोठ्यांनी काहीही करू दे, काही पण बोलू दे, पण लहानांनी त्यांच्या संस्कारात राहून कायम मोठ्यांची सेवा करायला पाहिजे, त्यांचं सगळं ऐकायला पाहिजे, जरी त्यांनी त्यांना कितीही त्रास दिला तरी. नेमके त्याच वेळी समजलं की प्रिया आई होणार आहे. घरात सगळेजण खूप आनंदात होते, पण प्रियाची सासू तिला धमकी देत होती की मला नातूच पाहिजे. त्यासाठी ती वेगवेगळे उपाय सांगायला लागली होती, म्हणजे तिला मुलगा होईल. उलट तिची सासू तिला म्हणायची की घरातली सगळी कामे पहिल्यासारखी करत जा, म्हणजे तुझी नॉर्मल डिलिव्हरी होईल, नाहीतर ऑपरेशन होईल आणि तुला ठीक व्हायला जास्त वेळ लागेल. तोपर्यंत तुझ्या बाळाला आणि घरातल्या कामांना कोण बघणार आहे. अशा वेळेस प्रियाला माहेरी जायचं होतं, पण तिच्या सासूने तिला माहेरी पण जाऊ दिलं नाही. तिला असं सांगून थांबवलं की आमच्या खानदानाचा वारस येणार आहे, त्यामुळे त्याचा जन्म माझ्या डोळ्यांसमोरच माझ्या या घरात व्हायला पाहिजे. तिथे तू माहेरी गेली आणि काही उलटसुलट झालं तर काय होईल. सासूच्या बोलल्यानंतर प्रिया पण खूप घाबरली, कारण खूप वर्षांनी तिला आई बनण्याचं सुख मिळणार होतं. तरी पण तिच्या सासूच्या अत्याचार तिच्यावर थांबायचं नावच घेत नव्हते. ती तिला बसून फरशी पुसायला सांगत होती, घरातली सगळी कामं करून घेत होती. सगळं काम करून प्रियाला खूप थकायला होत होतं आणि जर विरोध केला तर तिची सासू सगळं घर डोक्यावर घेत होती आणि रडायचं नाटक करत असायची. प्रियाचा नवरा माधव पण खूप त्रासलेला होता. तो पण कामावरून आल्यावर आईला समजवण्याचा प्रयत्न करत असायचा. तेव्हा कुठे तिची सासू शांत व्हायची, पण जसा त्यांचा मुलगा माधव कामावर जायचा, त्याच्याही सुनेवर अत्याचार करायला, तिला त्रास द्यायला सुरुवात करायची. असंच एक दिवस तिची सासू तिच्याजवळ आली आणि म्हणाली, हे बघ सुनबाई, तुझ्या डिलिव्हरीला 2च महिने राहिले आहेत आणि घर खूप घाण झालं आहे. तू एक काम कर, आज सगळ्या पायऱ्या पुसून काढ. प्रिया म्हणाली, सासूबाई, मला या अवस्थेत काम करायला खूप त्रास होत आहे, मी पायऱ्या पुसणार नाही. ती असं म्हणाली म्हणून तिच्या सासूने तिला जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली मला नकार द्यायला. प्रिया ती चापड खाण्याच्या अवस्थेत नव्हती. ती धडपडत पोटावर जाऊन पडली. पोटावर पडल्यामुळे जोरात ओरडायला लागली. तरी पण तिची सासू तिला उचलायचं ठेवून शिव्या देत राहिली आणि जेव्हा खूप वेळ ती उठली नाही म्हणून तिच्या सासूने तिला हलवून बघितलं तर ती बेशुद्ध पडली होती. आता मात्र तिच्या सासूचे हातपाय गार पडायला लागले. तिच्या सासूने शेजाऱ्यांना बोलवलं आणि त्यांच्या मदतीने तिला दवाखान्यात घेऊन गेली. कुणीतरी माधवला फोन करून सांगितलं. दवाखान्यात गेल्यावर समजलं की प्रियाने तिच्या बाळाला गमावलं आहे. माधव तर ढसाढसा रडायला लागला. त्याची आई म्हणायला लागली, अरे पोरगी तर होती, मग तिच्यासाठी एवढं दुःख करायची काय गरज आहे. माधवला हे सगळं सहन झालं नाही आणि तो म्हणाला, आई बस कर आता, असा कसा विचार करू शकतेस तू. जी पण होती ती माझ्या रक्ताचा अंश होती, पण तू तर खूप निर्दयी आणि कठोर मनाची आहेस. त्याची आई रागात म्हणाली, तू त्या मुलीसाठी माझ्याशी भांडत आहेस जी या जगात पण नाही. तू तुझ्या आईचं प्रेम विसरला वाटतं. माधव उदास स्वरात म्हणाला, आई जर तू प्रेम करत असतीस तर एवढी घाण मनाला लागणारी गोष्ट कधीच बोलली नसतीस. त्याची आई नाराज झाली आणि त्याच दिवशी धाकट्या मुलाकडे राहण्यासाठी निघून गेली.
प्रियावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की प्रिया परत कधीच आई होणार नाही. प्रिया तर दगडाची मूर्ती असल्यासारखी निर्जीव झाली होती. राहून राहून तिला तिच्या सासूचे अत्याचार आठवत होते आणि ती रडत असायची. तिची सासू त्याच दिवशी त्यांच्या धाकट्या मुलाकडे निघून गेली होती. त्यामुळे प्रिया आणि तिच्या सासू एकमेकींसमोर आल्या नव्हत्या. त्या गोष्टीनंतर 2 वर्षांनी प्रिया पहिल्यासारखी सामान्य झाली होती आणि तिच्या नवऱ्यासोबत जगायला लागली होती. पण त्या दोघांच्या मनात त्यांच्या आईसाठी कटुता आली होती. त्याचवेळी एके दिवशी माहीत झालं की प्रियाच्या सासूला लकवा मारला आहे. धाकट्या मुलाने त्यांची जबाबदारी घेण्यास नकार दिला आणि ते दोघे त्यांना इथे आणून सोडून परत त्यांच्या घरी माघारी निघून गेले. तेव्हा नाईलाजाने प्रिया आणि माधवने त्यांना बाहेरच्या खोलीत ठेवलं आणि त्यांच्यासाठी एक कामवाली ठेवली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आई, आम्ही कधीच तुझ्या खोलीत येणार नाही, कारण तुझा चेहरा बघितलं की आम्हाला आमच्या निरागस मुलीचा चेहरा दिसायला लागतो. आता प्रियाच्या सासूची याकड पण संपली होती आणि ती पण गपचूप त्या खोलीत पडून असायची. ती कमलाशी थोडंफार बोलत असायची आणि कमला गेल्यानंतर परत कमला येण्याची वाट बघत असते. सगळे हकीकत माहीत झाल्यानंतर कविताचे डोळे पाण्याने भरून आले. आता तिला समजलं होतं की प्रिया एवढी चांगली असून पण तिच्या सासूची सेवा का करत नाही, त्यांच्यापासून लांब का राहते. माधव पण एक मुलगा असून पण आईची सेवा करायला त्याचं मन तयार होत नव्हतं, कारण त्याच्या आईने त्याचं होणारं बाळ त्याच्यापासून हिरावून घेतलं होतं, तेही कायमचं. भलेही त्याच्या आईला लकवा मारला होता तरी पण मुलाला आणि सुनेला त्यांचा चेहरा बघायची अजिबात इच्छा होत नव्हती, कारण याच आईमुळे त्यांनी त्यांची निरागस मुलगी गमावली होती. बाहेरून बघणाऱ्याला असंच वाटत आहे की तो आपल्या आईची काळजी घेत नाही, पण ती दोघं त्यांच्या आईला या अवस्थेत त्यांच्या घरात ठेवून कामवालीकडून तिची सेवा करून घेत आहेत. एवढं सगळं होऊनही त्यांच्यासाठी असणारी सगळी कर्तव्ये पार पाडत आहेत. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. जर आईवडील जर मुलाशी आणि सुनेशी चुकीचं वागत असतील तर मग मुलाकडून आणि सुनेकडून चांगल्या व्यवहाराची अपेक्षा का करतात? मग तेही त्यांच्याशी कसेही वागले तरी चालतील. तुम्हाला काय वाटतं? प्रिया आणि माधव त्याच्या आईशी जो व्यवहार करत आहेत तो न्यायाला धरून आहे का नाही ते कमेंट करून नक्की कळवा.